पण माऊलीच्या डोळ्याला डोळा देण्याचं माझं धाडस होत नाहीये. पण आता इथं समोर बसलेले दादा दिसणार नाहीत. तो कठोर आवाज, तो करारी आवाज, तो कर्तव्यदक्ष आवाज आणि तितकाच आश्वासक आवाज. नुसता करारी कठोर असा नव्हता, तर त्या आवाजामध्ये आश्वासकता होती. एकदा बोलायला उभे राहिले की राहिले. पण नंतर हा आवाज थोडासा कातर होत गेला होता, असा मला एक संशय आला. 2022 साली ते सत्तेमध्ये सामील झाले आणि सामील झाल्यानंतर मला नेहमीप्रमाणे जेवणाचा निरोप आला. मी जेवायला गेलो आणि जाताना मी माझे कागद घेऊन गेलो. उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये आम्हाला विरोधकांना, तेव्हा आम्ही सत्ताधारी होतो, मंजूर झालेली बजेटची कामं, त्या बजेटला तत्कालीन सरकारनं स्टे दिला होता आणि दादा पुन्हा मंत्रिपदी गेले. आमच्या आशा पल्लवित झाल्या. मी कागद घेऊन गेलो, सगळं मंजूर असलेले सगळे पुरावे दादांच्या हातात दिले. एका बाजूला जेवलो, आम्ही दोघेच केबिनमध्ये होतो. जेवलो, कागद हातात दिले आणि दादांनी सांगितलं, काळजी करू नकोस, बजेटमध्ये मीच तरतूद केलेली आहे, मी ह्याचे ताबडतोब स्टे उठवून देतो. मी स्टे उठण्यापूर्वी आम्ही देवेंद्र फडणवीसजी, त्यावेळेला त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, त्यावेळेला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना घेऊन मी त्यांना त्या सह्याद्रीला पण भेटलो होतो. एकनाथराव मुख्यमंत्री होते, त्यांनी एन्डॉर्समेंट केलं होतं, पण आमचा स्टे उठत नव्हता. दादानी हातात कागद घेतले, मी ताबडतोब स्टे उठवतो म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी चिठ्ठी लिहून मला बोलवलं आणि दादानी सांगितलं की मी तुमच्या बाबतीत काही तुम्हाला मदत करू शकत नाही. सरकारचं धोरण ठरलेलं असं आहे की विरोधी पक्षाला मदत करायची नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. नंतर मी कोर्टामध्ये गेलो, तो सगळ्यांचा स्टे उठवला, तो भाग वेगळा. पण त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेला 2024ला पुन्हा सरकार बदललं, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा मला त्यांनी स्वतःहून अभिनंदनाला फोन केला. ते प्रत्येकाला करायचे अभिनंदनाचा फोन, मला पण केला. तेव्हा म्हटले, मी सांगितलं होतं किती मताने येईल हे सांगता येत नाही, पण हा पट्ट्या निवडून आल्याशिवाय मात्र राहणार नाही आणि तुम्ही निवडून आलात. मी नंतर त्यांना मंत्रालयात भेटायला गेलो, म्हटलं दादा काहीतरी मदत करा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, भास्करराव माफ करा, आम्ही तुम्हाला अजिबात मदत करू शकत नाही, आमचं धोरण तसं ठरलेलं आहे. पुन्हा मी त्यांच्याकडे गेलो नाही. न चुकता दादांच्याकडे कधी मी गेलो नाही, असं कधी होत नाही. सभागृहात गेल्याच अधिवेशनमध्ये इथंच मुद्दा म्हणून मी त्यांच्यावर शिवपुतळ्यावरून आरोप केले, जोरदारपणे आरोप केले. का तर रागाच्या भरात येऊन त्यांनी एखादं काम तुमचं करून टाकतो म्हणून म्हणावं. त्यांची नाडी मला माहिती होती, पण काही उपयोग झाला नाही. उलट ते आले उत्तरला द्यायला आणि मला एकदम चिडले. त्यांना तो अधिकार होता, पण चिडत असताना मी फक्त डोळ्यात डोळे बघितले. माणूस किती हुशार होता, माणसाला माणूस डोळ्यामध्ये किती वाचत होता. त्यांच्या एका क्षणात लक्षात आलं की ह्यांनी आपल्यावर आरोप केलेले नाहीत, तर हे काम हवं म्हणून हा राजकीय खेळ यांनी खेळलेला आहे. एका सेकंदात त्यांनी माघार घेतली, आपले शब्द तिथल्या तिथं थांबवले. असा हा नेता. आमच्या कोकणामध्ये नुकतेच गेले होते. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कसबा ते संगमेश्वर तालुक्यामध्ये बांधण्याकरता म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांनी खूप सगळी टीम घेऊन गेले. उन्हा तानातून फिरले, वर खाली नाचले. तिथं गेल्यानंतर त्या मधमाशा, त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्या मधमाशांचा त्रास झाला. मला वाटतं अनेक कामं तुम्ही त्यांची पूर्ण करणार आहात. त्याच्यामध्ये हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे आमचं वैयक्तिक कोणाचं काही काम नाही आहे, कोकणाचं आहे, ते आपण पुरं करावं, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो.